याच्यामध्ये त्रिकोण असतात, गोल असतात. गोल म्हणजे सूर्याचा आकार, त्रिकोण म्हणजे डोंगराचा आकार. असे छोटे छोटे प्रतीक त्यांनी घेतलेले आहे. खूप सारे झाडं असतात, पक्षी असतात, पाण्यामध्ये वेगवेगळे जलचर असतात. असे सगळ्यांना घेऊन हे काम करत असतात आणि त्या कामाचं जे प्रतीक आहे, जे काम करत असतात त्याचे सगळे टूल्स म्हणूया आपण किंवा टोपल्या असतात, सगळे त्यांचे जे जे काय वापरतात ते सगळं त्याच्यामध्ये ते रेखाटत असतात. अलिबागच्या तिथे एक वाडीवर काम चालू आहे, वारलीवर. आणि आमचा दत्ता काम करतो तिथे, दत्ता नाईक. आणि खूप सुंदर त्याने वारली पेंटिंग केलेली आहे आणि खूप देशांमध्ये त्याचं वारली पेंटिंग जाते, वेगवेगळ्या ठिकाणी पण त्याचं वारली पेंटिंग जाते. आजूबाजूच्याही लोकांना त्याने शिकवलेलं आहे आणि तो आता वेगवेगळ्या, त्याला आपण अप्लाइड ड्रॉइंग म्हणतो की कपड्यांवर काढलं जातं ते, किंवा वेगवेगळ्या कपांवर काढलं जातं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी ऍप्लिकेशन त्याचे केले जातात. अशा प्रकारचं पण ते करायला लागले. हल्ली कंटेम्पररी म्हणून पण त्याचा प्रकार आलेला आहे की त्याच्यामध्ये थोडस बदल करायचा आहे. परंतु आम्ही जे पाहतो आहे की जे ओरिजिनल आहे, पारंपरिक कलेचा अस्सलपणा जो आहे, तर तो आदिवासी लोक जेव्हा ते वारली पेंटिंग काढतात त्याच्यात आहे आणि तोच जगाला भावणारा आहे. त्याच्यामुळे आपण त्या शैलीचा वापर करू शकतो. पण त्यांना जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती जर करायची असेल तर आपल्याला मात्र त्यांची चित्र आपण विकत घेऊन आपल्या घरात लावली पाहिजे, किंवा त्यांची चित्रांना आपण त्या प्रकारचा मान देऊन, त्या प्रकारचे पैसे आपण त्यांना देऊन, काही घासघीस न करता, एक अर्थार्जनासाठी नाही तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही कला आहे असं समजून, आणि त्यांच्या संस्कृतीत आहे, पारंपरिक कला आहे. कारण काय की त्या सणांना काढतात, नंतर ते निसर्गाला पण देव मानतात ना, त्याच्यामुळे निसर्गाचं नुकतंच जेव्हा पीक यायला लागतं त्यावेळेला सुद्धा ते चित्र काढत असतात. आणि गेरूने ते पूर्ण भिंत अशी गेरू रंगाची, ज्याला आपण तो ब्रिक रेड म्हणतो, तर तो कलर घेतात. गेरूने ती पूर्ण भिंत ते अशी तयार करतात आणि मग नंतर त्यांच्याकडे तांदळाच्या पिठाने ती काढण्याची ती कला होती, म्हणून ती पांढऱ्या रंगाने काढली जाते. तर त्यामुळे अशी जी सुरुवात झालेली आहे, त्याच प्रकारे आता जरी पेंट वापरत असले तरी त्याचा जो मर्म आहे, भाव आहे, तो तसाच्या तसा ठेवून नंतर ती कला जोपासली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन जर करत गेलात तर ते पारंपरिकपणा त्याच्यात राहत नाहीये आणि मग तो फारसा लोकांना अपील होत नाहीये. आणि म्हणून आपल्याला जेव्हा रूटकडे जायचं आहे, आपल्याला जेव्हा अगदी आपले वेगवेगळ्या कलांना जतन करायचं आहे, त्याचा अस्सलपणा जर जतन करायचा असेल तर वारली चित्रकला ही आपण त्यांच्याकडून, वारली लोकांकडून किंवा या आदिवासी आपल्या बंधू भगिनींकडून विकत घेतली पाहिजे. त्याचं प्रमोशन आपण करू शकतो, त्याचा प्रचार प्रसार करू शकतो. परंतु ही कला त्यांनी जोपासलेली आहे आणि ते जगतायत. हे जगणं कुठून येणार आहे आपल्याला? त्यांचं जे जगणं आहे ते जगणं त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी जे पाहिलेल्या, एवढ्या गोष्टी आपण पाहिलेल्या सुद्धा नाही हो शहरी लोकांनी, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला चित्रात येणारच नाहीयेत आपल्याला काढता इतके. म्हणून त्यांची चित्र ही सुरेख दिसत असतात. आपण थोडीशी झाडाला पानं काढणार, ते खूप सारी पानं काढणार ना, त्याच्यामुळे ते त्यांचं झाड जे आहे ते डौलदार दिसणार आहे आणि आपलं झाड जे आहे ते खुजच वाटणार आहे त्यांच्या कलाकृतीसमोर. आणि म्हणूनच त्यांची जी जीवनाची रिफ्लेक्शन आहे ते सगळ्या त्यांच्या कलेमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे अशा वारली पेंटिंगला आपण महत्व पण दिलं पाहिजे, मान पण दिलं पाहिजे, प्रचार प्रसार पण केला पाहिजे. परंतु ती आदिवासींसाठीच ती राहू दिली पाहिजे, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी. आपण छोट्या छोट्या गोष्टी फक्त केल्या पाहिजे. मोठे जे कॅनव्हास आहे ते त्यांनी, कारण जीव्या सुमा मसे म्हणून जे आपले पालघरचे होते, त्यांचं नाव घेतल्याशिवाय वारलीचा व्हिडिओ पूर्ण नाही होणार आपला, कारण त्याला जागतिक मान देण्याचं काम त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांची जी कला होती ती अफाट अशी कला होती. म्हणजे ती जेव्हा ते असे खाली बसून काढायला लागायचे चित्र, तर इतकी सुंदर त्यांची कला असायची की कितीतरी देशातले लोक बघत राहायचे. अशी ती कला, त्यांचे जे जीवन पट आहे तो उलगडला जायचा त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारची ही वारली पेंटिंग आहे, ज्याच्यामध्ये चेहऱ्यांना महत्व नाहीये, फक्त गोलाने ती दाखवली जाते, त्रिकोणाने दाखवली जाते आणि काड्यांसारख्या हातपायांनी त्याचं सगळं स्पीड दाखवला जातो आणि कामाची पद्धत दाखवली जाते. तर अशी जी वारली पेंटिंग आहे तिला आपण आपल्या महाराष्ट्राच्या वारली पेंटिंगला GI मानांकन मिळालं, ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे.
तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा सत्कर्म चॅनलला. धन्यवाद.